आपण दररोजचं जीवन जगत असताना आपले आई असो, आपले बाबा असोत, आपले गुरु असोत, आपले शिक्षक असोत, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपली आई, आपले बाबा, आपले शिक्षक, आपले आजी आजोबा हे सर्वजण आपले गुरु असतात आणि ते जे मार्गदर्शन आपल्याला करतात ते एवढं सकारात्मक असतं, ते एवढं पॉझिटिव्ह असतं की आपण तसं त्यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं आहे ते जर आपण आपल्या जीवनामध्ये अंमलामध्ये आणलं तर आपण जीवनामध्ये सक्सेस नक्कीच होऊ शकतो। तर असंच एक सत्य घटना मी सांगते। तर एक 10 वर्षाचा मुलगा असतो आणि तो दररोज शाळेत जातो। मग शाळेत जातो, बरेच दिवस तो शाळेत जात असतो आणि त्या शाळेतील जे शिक्षक आहेत मुलाला शिकवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण या मुलाचं लक्ष वर्गाकडे लागतच नाही, तो दुसरंच काहीतरी करत असतो। सगळे मुलं जे असतात शाळेतले ते सगळेजण शिक्षकांकडे लक्ष देतात की सर आपल्याला काय शिकवतायत, कसं शिकवतायत आणि ते मुलं अभ्यास करतात, पण तो मुलगा शिक्षकांकडे लक्ष देत नाही, तो अभ्यास सुद्धा करत नाही आणि जर शिक्षक काही सांगत असतील तर तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, तो बाहेरच काहीतरी आपलं तिसरंच त्याचं काहीतरी चालू असतं। मग असे काही दिवस निघून जातात आणि काही दिवस झाल्याच्या नंतर त्या शिक्षकांनी खूप प्रयत्न करतात की ह्या मुलाला काहीतरी यावं, हा मुलगा काहीतरी शिकावा। प्राध्यापक सुद्धा प्रयत्न करतात की याला काहीतरी यावं, पण त्या मुलाला काही जमतच नाही। मग काही दिवसाच्या नंतर प्राध्यापक आणि शिक्षक असं ठरवतात आणि त्याच्याकडे एक पत्र लिहून देतात त्या मुलाकडे आणि त्याला असं सांगतात की तू घरी जा आणि हे घरी जाऊन पत्र तुझ्या आई बाबांकडे दे। मग तो मुलगा पत्र घेऊन घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर ते पत्र त्यांच्या आईकडे देतो। ती आई ते पत्र उघडते आणि ते पत्र वाचायला लागते आणि ते पत्र वाचत असताना त्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात, ती आई रडायला लागते आणि तो मुलगा विचारतो की आई काय झालं, तू का रडतीयस, या पत्रामध्ये असं बरं वाईट काही लिहिलंय का की हे पत्र वाचून तू रडायला लागले। त्यावेळी ती आई त्या मुलाला सांगते की बाळा तुझ्या शाळेतून हे जे पत्र आलेलं आहे ना त्यामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की आमच्या शाळेतले शिक्षक सुद्धा एवढे हुशार नाहीयेत, एवढा तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता तीव्र आहे, एवढा तुमचा मुलगा हुशार आहे, आमच्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा तेवढं येत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिकवा। त्या मुलाच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरते त्याची आई की बाळा तुझ्या शाळेतून पत्र आलंय की तू एवढा हुशार आहेस, एवढा हुशार आहेस की तुझ्या शाळेतले शिक्षक सुद्धा तेवढे हुशार नाहीयेत। मग तो मुलगा आपल्या आईचे शब्द आपल्या डोक्यामध्ये ठेवतो आणि तेच शब्द पॉझिटिव्हपणे आपल्या डोक्यामध्ये घेऊन ते काही वर्षाच्या नंतर खूप मोठे शास्त्रज्ञ होतात, खूप मोठे सायंटिस्ट ते बनतात आणि काही वर्षाच्या नंतर त्यांच्या आईंचं निधन होतं। मग त्यांचं जे जुनं बांधकाम असतं, आता हे खूप मोठे शास्त्रज्ञ झालेले होते, मग त्यांचं जे जुनं बांधकाम होतं त्या बांधकामाच्या ऐवजी त्यांनी नवीन बांधकाम करायचं ठरवलं। मग नवीन बांधकाम करत असताना जुन्या रूम, मग त्या एका खोलीमध्ये त्यांना एका कोपऱ्यामध्ये एक लोखंडी पेटी त्यांना दिसली। मग त्यांनी ती पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये सामान आजूबाजूला असं सारत असताना त्यांना एक पत्र दिसलं आणि ते तेच पत्र होतं जे त्यांना लहानपणी त्यांच्या शाळेतून दिलेलं होतं। मग त्यांनी ते पत्र आनंदाने उघडलं आणि ते पत्र उघडल्याच्या नंतर ते पत्र ते वाचायला लागले आणि वाचत असताना त्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागले, ते शास्त्रज्ञ रडायला लागले, कारण त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा एवढा मंदबुद्धी आहे, एवढा मंदबुद्धी आहे की त्याला काहीच येत नाही, आम्ही त्याला कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, तो अभ्यास तर करतच नाही, पण आम्ही कित्येक वेळेस काही गोष्टी सांगितल्या, त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो शिकत नाहीये, तुमच्या मुलामुळे आमच्या शाळेचं नाव खराब होऊ शकतं, एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिकवा, असं त्या पत्रात लिहिलेलं होतं। आणि त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना उलट सांगितलं होतं, त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की बाळा तुझ्या शाळेतून हे जे पत्र आलेलं आहे ना त्यामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की आमच्या शाळेतले शिक्षक सुद्धा एवढे हुशार नाहीयेत, एवढी तुझी बुद्धिमत्ता तीव्र आहे। ते ऐकून ते शास्त्रज्ञ रडायला लागले ते पत्र वाचून की माझ्या आईने त्यावेळी मला उलट सांगितलं होतं, माझ्या आईने मला पॉझिटिव्ह एनर्जी दिली होती, सकारात्मक ऊर्जा दिली होती, त्यामुळे मी आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकलो, आणि जर माझ्या आईने तसं सांगितलं नसतं तर कदाचित आज मी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलो नसतो। आणि ते शास्त्रज्ञ दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत थॉमस अल्वा एडिसन। हे ते शास्त्रज्ञ आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये जो उजेड पडतोय, जी रोषणाई आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे, त्या बल्बाचा शोध थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे की सूर्यास्तानंतर सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज प्रकाश पडतोय, उजेड पडतोय, त्या थॉमस अल्वा एडिसन हे जे मोठे शास्त्रज्ञ घडले ते असं लिहितात की मी जे आज कोणत्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलो आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपले प्रथम गुरु आपली आई असते, आपले बाबा असोत, आपले आजी आजोबा, आपले शिक्षक, हे जे आपल्याला काही जीव तोडून सांगत असतात की तू असं कर, तू तसं कर, आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेने घेतलं
तर आपण खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो आणि खूप मोठे मोठे जसे शास्त्रज्ञ होऊन गेलो तसे पदसुद्धा आपण मिळवू शकतो. आणि कोणी जरी मार्गदर्शन करणारं असेल, आपल्या पाठीवर थाप देणारं जर कोणी असेल तर खरंच एक यशस्वी व्यक्ती घडू शकतो. तर असेच मोटिवेशन व्हिडिओ पाहण्यासाठी DK मोटिवेट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं अशा मोटिवेशन व्हिडिओबद्दल, त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करा. धन्यवाद.